तर आज मित्रांनो आपण 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे मराठीचे निबंध असतात त्यातील एक महत्त्वपूर्वक विषय म्हणजेच आईची थोरवी याच्यावर आपण आज एक निबंध घेऊन आलो आहोत, ज्याने की तुम्ही तुमच्या शाळेतील ओरलमध्ये व तोंडी परीक्षामध्ये गुण पैकीचे पैकी प्राप्त करू शकता. तर आता आपण चालू करूया. आई थोर तुझे उपकार. आईची थोरवी वर्णन करायला आपल्याला शब्द अपुरे पडतात. आई आपल्याला जन्म देते, आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, आपले संगोपन करते, आपल्याला न्याहामुखू घालते, भरवते. म्हणून तर कवी यशवंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आहे हा आपला सर्वश्रेष्ठ गुरु. आहे अगदी लहानपणापासून ती आपल्यावर संस्कार करते, कारण आपल्याला बाळाने मोठे व्हावे, नवलौकिक मिळवावा दाखवला. महात्मा गांधीजींनी आपल्या आईच्या शिकवणीतूनच सत्य अहिंसेची व्रत घेतले. म्हणूनच महात्मा गांधी सांगतात, एक आई ही सहज शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण या भूलोकावर आले तेव्हाही त्यांनी मातेचे प्रेम माया वाटल्यास भरपूर अनुभवले. आई आपल्या बाळावर जे प्रेम करते त्यामध्ये ती कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. असे निरपुण प्रेम आईशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून तर कवी मोरोपंत म्हणतात, न ऋण जन्म देचे फिटे वाल्मिकी. रामायणीत राम म्हणतो, जननी आणि जन्मभूमी या सर्व ग्रहांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. आपल्याला जीवनातील मातेचे अनन्यसाधारण स्थान ओळखूनच कवी म्हणतो, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. तुम्हाला माझा निबंध आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकनला सबस्क्राईब करा, ज्याने की तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओज बघायला भेटतील. आणि असेच काही नवीन चांगले व्हिडिओ मी रोजच तुम्हाला पाठवेन. आज आईची थोरवी तर उद्या शेतकरीचे मनोगत हा विषय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहीतच असेल की उत्कर्ष चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करणार आहात आणि लाईकसुद्धा. धन्यवाद.